होय मालक, पैसे लागत होते. पगार करताना काय तेवढा? करे रवी, काय करतो पैशांचं? अहो काय नाही, ती बारकी बहीण मागे लागली जरा, तिला कपडे घ्यायचेत ना दिवाळीला. अरे आपल्या स्वराला होय. अरे मी कालच गेलतो कपडे आणायला, मी तिला कालच कपडे घेऊन आलोय, पण तुला नेमकं सांगायचं लक्षात नाही. आणि घरी गेला ना ती कपडे घेऊन जा, पण तिला सांगू नको बरं का मी घेतल्यात, तिला तू आल्यात म्हणून सांग, तिला जरा आनंद होईल. मला कपड्याचं झालं, पण मोठी पण बहीण येणार होती ना दिवाळीला, किराणा भरावं लागेल ना. रवी दिवाळीचं राहू दे, दिवाळीचं मी केलंय सगळं नियोजन. मम्मीला सांगितले तुमच्यासाठी पण दिवाळी बनवायला. तुझा पगार आहे ना, तुला येईन अडचणीला कामाला, त्यामुळे पगार राहू दे मागं. अहो मालक, पण एवढ्याची काय गरज होती राव? राहू दे रवी. अरे तू मागं एवढे माझे वाईट दिवस होते, तू एका शब्दाने मला कधी पगाराचं बोलला नाही. मग आज कुठं माझी थोडी चांगले दिवस आलेत, मग मी काय तुला एवढीशी छोटी मदत करू शकत नाही का रे? अरे आणि मेन गोष्ट, मी तुला कधीच आजपर्यंत कामगार म्हणून बघितलं नाही. तुला आहे ना मी काय माझ्या घरातलं एक सदस्य म्हणून बघतोय, त्याच्यामुळं त्या नात्याने एक छोटीशी मदत. खरंच राव, सगळ्यांना तुमच्यासारखाच मालक भेटावा. हा, आणि सगळ्या मालकांना तुझ्यासारखाच कामगार भेटावा.